माऊली, काय काळजी करू नका। ही जी 2 मुलं आहेत ना, ती मला लेकरांसारखी, त्यांच्या केसालाही धक्का नाही लागणार। आणि लेकरांच्या मनात देवाविषयीची भक्ती आणि आईबद्दलची श्रद्धा असेल ना, तर त्याला पूर्ण करावंच लागतं। काय काळजी करू नका, ते सुखरूप तुमच्याकडे येतील। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। चला बाळांनो, आता वेळ घालवून जमणार नाही। पंढरी जवळ आलेली आहे, आधी डोळे पुसा, नाही तर विठुराया नाराज होईल बरं। हा, चला चला चला, पाऊले चालती पंढरीची वाट। हा गाडी ढकलून ढकलून हात दुखायला लागले। आता तर श्वास पण घेता येत नाही। अरे चालून चालून माझे पण पायाचे तुकडे पडायला लागले असतात की रे। मला कुठं माहित होतं ही बाईक आताच दगा देणार ते। थांबव थांबव कशाला घेतली बाई बाईक? हा, शेपात आता कशाला घेतली? माझ्यासारखी घ्यायची छोटी बाईक, धक्का मारायला बरी पडली असती। हा, ए बबलू, सॉरी 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 सॉरी, फ्रस्ट्रेशन झालं ते मला। सॉरी। चला धक्का मारा। ए बबलू, अरे तू पण धक्का मार की रे। धक्का मारता मारता काकांना फोन करतो। अरे बबलू मारतोय ना रे धक्का। हात लावलाय, हा बघा। भैरवी, काय काय आश्वासनं दिली होतीस मला, पण तुझा एकही उपाय माझ्यासाठी फायदेशीर ठरलेला नाही। तुला असं वाटतं सगळं काही तुझ्या कंट्रोलमध्ये आहे, पण तुझ्या हातात काही नसतं हे तुला माहिती आहे ना। माझा सारंग बघ ना, तू काय सांगितलं होतंस मला? त्या डॉक्टरनी गॅरंटी दिली की एका इंजेक्शनमध्ये माझा सारंग शुद्धीवर येईल। आला शुद्धीवर, अजून कोमात आहे माझा सारंग। तिलोत्तमा, आता या सगळ्यात माझी काय चूक आहे? अगं मी हे सगळं तुझी मदत करायची म्हणून करतेय, आपला सारंग लवकर बरा व्हावा म्हणून करते ना। आता तो डॉक्टर असा निघेल आणि मला फसवेल असं मला वाटलं नव्हतं, पण आता त्याच्या औषधांमध्ये काहीतरी घोळ झाला आणि हे सगळं। पण माझी चूक नाहीये ना यात तिलोत्तमा, मला ठाऊक होतं तू हेच उत्तर देणार। आता सगळं त्या डॉक्टरच्या माथी खापर फोड। ते जाऊ दे,
जगन्नाथचं काय? तू मला प्रॉमिस केलं होतंस की जगन्नाथला या घरातून तू हाकलून देशील. काय झालं? जगन्नाथ अजूनही इथेच आहे. हो आहे, जगन्नाथ अजून इथेच आहे. त्याचं कारण म्हणजे तो एक निगरगट्ट माणूस आहे. आल्या आल्या असं मी लगेच कसं त्याला 2 मिनिटात हकलवणार आहे? थोडासा वेळ दे ना. मी खरं सांगू, मी तुझ्यावर विश्वास ठेवला ना, ही माझी खूप मोठी चूक झाली आहे. खूप मोठी चूक. तिलोत्तमा, अगं असं नको करूस. एवढा अविश्वास नको दाखवूस. तिलोत्तमा, आय प्रॉमिस, मी तुझा सगळा विश्वास एक दिवस पूर्णपणे सार्थ ठरवणार आहे. तुला माहिती नाहीये भैरवी आता किती पॉवरफुल झाली आहे ते. तिथं US मध्ये ना, जिथं लात मारीन तिथं पाणी काढत होते मी. माझ्या शब्दाला कोणी खाली पडू देत नव्हतं. इतकं मी कमावून ठेवलंय तिथे. पण आता आज या क्षणी मी इथं थांबले. कुणासाठी? तुझ्यासाठी तिलोत्तमा, आपल्या मैत्रीसाठी. नाहीतर मला काय पडलीये ग, मी परत निघून गेले असते US ला. पण तुला असं एकटीला सोडून नाही जाऊ शकत मी. तिलोत्तमा, तुला एकच सांगते, आपल्याला जर त्या सावलीला मात द्यायची असेल ना, तर आपण कायम दोघींनी असं हातात हात घेऊन एकमेकींच्या पाठीशी उभं राहून त्या सावलीचा सामना केला पाहिजे. तरच आपण तिला मात देऊ शकू. तिलोत्तमा, फक्त माझ्यावर विश्वास ठेव. आणि आपल्याला आहे तरी कोण ग एकमेकींशिवाय आता. सो प्लीज ट्रस्ट मी. खरंय तुझं. माझ्याच घरात आता मी एकटी पडली आहे ग. माझ्या पाठीशी असं कुणीच नाहीये उभं. पण तू नेहमी राहतेस माझ्या पाठीशी. आणि कायम राहीन तुझ्यासोबत. ट्रस्ट मी. थँक्यू. dum dum